की युती संदर्भात काय घटना घडल्या आणि कशा पद्धतीने या ठिकाणी युती तुटलेली आहे आज. तुम्ही म्हटले होते की शिंदे गट कुणाच्याही ताटाखालचं मांजर होणार नाही. हे आता स्पष्ट झालेलंच आहे. पण आता किती जागांवर तुम्ही लढणार आहात? केडगावच्या बाबत आपलं काय मत? केडगाव संदर्भात काय नाही, आमच्याकडे उमेदवार आहेत. उत्तर गट शिंदे सेनेत येण्यासाठी इच्छुक आहे असं म्हटलं जात आहे. आमच्यापर्यंत तरी अजून कोणती तशी बातमी नाही किंवा आम्हाला कोणी भेटायला आले नाही. ते जर भेटायला आले तर त्यांना तुम्ही सामावून घेताल का शिंदे सेनेत? या 15 दिवसांपासून महायुतीबाबत बैठकांचा सिलसिला सुरू होता. मात्र शेवटच्या टप्प्यात युती तुटली. नेमकं घोडं कुठं नडलं होतं? अजूनही युती तुटली असं म्हणता येणार नाही, कारण की अजूनही फॉर्म भरणं, फॉर्म माघारी घेणं या बऱ्याच गोष्टी असतात. वरतून आमचं जसे आमचे संजीव भोर प्रवक्ते यांना या ठिकाणी पाठवलं आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की युती संदर्भात काय घटना घडल्या आणि कशा पद्धतीने या ठिकाणी युती तुटलेली आहे आज. परंतु आपण पाहतोय की संभाजी कदम जेव्हा महापौरचं इलेक्शन होतं त्यावेळेस सगळ्यांनी पाहिलेलं आहे नगर शहरांनी की आतमध्ये आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आमची परत युती झाली होती. तो विषय आता वेगळा राहिलेला आहे. आता खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की आता आमचे सर्वच शिवसेनेचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे शिवसेनेसाठी आम्ही सगळे सज्ज झालेलो आहोत. त्यामुळं आता आम्हाला काय कोणत्या गोष्टीचं नेमकं घोडं कुठे नडलं होतं? घोडं एक 2-3 जागेवर विषय होता. प्रभाग क्रमांक 11 असेल, प्रभाग क्रमांक 15 असेल आणि प्रभाग क्रमांक 16 असेल. यावर आम्ही जेव्हा शेवटी त्या विषयावर आलो तर त्या ठिकाणी डायरेक्ट की ह्या प्रभागांवर आमचे जे रनिंग नगरसेवक आहे त्या ठिकाणी त्यांनी त्या जागेची मागणी केली दोन्ही पक्षांनी. त्यामुळं त्या ठिकाणी आम्ही जरा मग थोडंसं बोलण्याचं आम्ही टाळलंय. थांबवलो आम्ही. बरं, आता कुणाशी युती करण्यासाठी इच्छुक आहात का? नाही, आम्ही आमच्याबरोबर जो पक्ष आलेला आहे आनंदराज आंबेडकर साहेबांचा जो पक्ष आहे त्यांचे शहराध्यक्ष आमच्यासोबत आत्ता बसलेले होते किंवा अजून आमचे जे युतीतले घटक पक्ष असतील जे महाराष्ट्रामध्ये आम्ही युतीमध्ये आहेत त्यामधलं कोणी जर असेल तर 100% आम्ही त्याला सोबत घेऊ. बाकी आम्ही दुसऱ्या कोणाबरोबर सोबत युती करणार नाही. बरं, तुम्ही म्हटले होते की शिंदे गट कुणाच्याही ताटाखालचं मांजर होणार नाही. हे आता स्पष्ट झालेलंच आहे. पण आता किती जागांवर तुम्ही लढणार आहात? हे बघा, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवलेला आहे आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारण करण्याची ही आमची सर्व शिवसैनिकांची आमची स्वभाव आहे. आणि त्या माध्यमातून आपण पाहतो की या ठिकाणी आम्ही काम करणारे एक सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी आहोत. माननीय अनिल भैया राठोड असतील, त्यांनी सर्वांना या ठिकाणी घडवलेलं आहे. आज त्यांची चिरंजीव या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. तेही आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करणार आहेत. त्यांनी बी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांची शिंदे साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे आणि त्यांचा येत्या शिंदे साहेब जेव्हा प्रचार सभा या ठिकाणी नगर शहरामध्ये घेणार आहेत त्यावेळेस त्यांचा त्या ठिकाणी प्रवेशही शिंदे साहेबांच्या हस्ते घेण्यात येणार आहे. बरं, आता जर नाराज इच्छुक शिंदे सेनेत येण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना प्रवेश दिला जाईल का? कोणते नाराज? भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, जे बंडखोरी करून येणारे इच्छुक असतील. खऱ्या अर्थानं आमचे जे पहिले शिवसैनिक आहेत प्राधान्याने जे ज्या मागणी करणार आहेत आणि ज्यांचं कॅलिबर आहे त्या शिवसैनिकांना आम्ही त्या ठिकाणी पहिले प्राधान्याने आम्ही त्या ठिकाणी विचार करणार आहोत. आणि त्यानंतर जर असं वाटलं की नाही बाबा की हा उमेदवार चांगला आहे आणि तो त्या ठिकाणी चांगली फाईट देऊ शकतो आणि निवडून येऊ शकतो तर त्याचा 100% आम्ही त्या ठिकाणी विचार करणार आहोत. बरं, केडगावच्या बाबत आपलं काय मत आहे? केडगाव संदर्भात काय नाही, आमच्याकडे उमेदवार आहेत. कोतकर गट शिंदे सेनेत येण्यासाठी इच्छुक आहे असं म्हटलं जात आहे. आमच्यापर्यंत तरी अजून कोणती तशी बातमी नाही किंवा आम्हाला कोणी भेटायला आलेलं नाही. ते जर भेटायला आले तर त्यांना तुम्ही सामावून घेताल का शिंदे सेनेत? नाही, त्याबद्दल अजून आमचा कोणता विचारही नाही, कारण की आमच्याकडे ऑलरेडी तिथं सीट जास्त आहे, विद्यमान नगरसेवक आहेत, सीट्स जास्त आहे. त्यामुळे अजून तरी तसं काय आमचा विचार नाही. धन्यवाद सर, डिजिटल आयल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र.